काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. योगयाग तपे केली तयाने अमूपे, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरूपणाकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि नाममहिमा प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. प्रतिपाद्य विषय या अभंगातला हा नामचिंतन आहे आणि नामचिंतनाची फलश्रुती, नामचिंतनाची फलिद्रूपता, नामचिंतनाचा महिमा या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेला आहे. तुकोबाराय सांगतायत की काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. अहो त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यतः कर्तुम पंढरीश परमात्म्यांचं, पंढरीश श्री विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर काय नोहे केले. अहो काय प्राप्त करायचं शिल्लक राहणार आहे. सर्व प्रकारांचं प्राप्तव्य प्राप्त करून देणारं साधन कुठलं असेल तर ते म्हणजे श्री विठ्ठलाचं नामचिंतन आहे. सर्व साधनांचे सार तुकोबाराय पुढे सांगतायत. हे नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण हे सगळ्या साधनांचं सार सांगितलेले. भगवंताकडे जाण्याची अनेक साधनं सांगितलेली आहेत. योगमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग आणि या सगळ्या साधनांचं सार कशामध्ये असेल. तुकोबाराय सांगतायत सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. आणि या भवसागरातून, या भवसिंधूमधून, या संसाररूपी सागरातून तरुण जाण्याचं एकमेव साधन कुठलं असेल तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. पुढे या नामस्मरणाची फलश्रुती वर्णन करताना तुकोबाराय सांगतायत योग याग तपे केली तयाने अमुपे. अहो एखाद्या साधकाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर योग याग तपश्चर्येनं, ध्यानानं, कर्मानं, ज्ञानानं जी काही फलश्रुती प्राप्त होते ती सर्व फलश्रुती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कशामध्ये तर ते नामचिंतनामध्ये. आणि नाम घेतलं तर योग याग तप केल्याचं सगळ्याचं प्राप्तव्य नामानं प्राप्त होतं. योग याग तपे केली तयाने अमुपे. आणि पुढे असं श्रेष्ठ साधन असल्या कारणास्तव तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. आणि म्हणून तुकोबारायांनी सकल भक्तांना, सकल मुमुक्षु लोकांना, सकल मुमुक्षु साधकांना मोक्ष प्राप्तीचं, भगवत प्राप्तीचं, सद्गती प्राप्त करून देणारं, आपल्या जीवाची इतिकर्तव्यता प्राप्त करून देणारं साधन सांगत असताना, सगळ्यांना उपदेश करताना तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे जपा. अहो त्या विठ्ठल पंढरीश श्री विठ्ठलाचं नामस्मरण मंत्र त्रिअक्षरी सोपा, त्रिअक्षरी असणाऱ्या त्या नाममंत्राचा तुम्ही अखंड जप करा. हे तुमच्या उद्धाराचं, सद्गती प्राप्त करण्याचं, इतिकर्तव्यता प्राप्त, सद्गती प्राप्त करण्याचं एकमेव साधन कुठलं असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. असा अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ. तुकोबारायांनी या अभंगामध्ये नाममहिमा सांगितलेला आहे बरं का. नामचिंतनाचा महिमा अगाध सांगितलेला आहे. प्रतिपाद्य विषय हा नाम महात्म्य. अहो केवळ संत वाङ्मय नव्हे तर वेदोक्त वाङ्मय असेल, पुराणोक्त वाङ्मय असेल, संत वाङ्मय आदी सर्वत्र नाम महिमा गायलेला आहे. वेदोक्त वाङ्मयाचा विचार करायचा झाल्यास अथर्ववेदाच्या अथर्वसंहितेमध्ये षोडशैतानि नामानि 32 वर्णकानि कलौ युगे महामंत्र सम्मतो जीवतारिणे. तिथे 16 किंवा 32 वर्णांनी युक्त असा असणारा मंत्र जपाचा वर्णन करत असताना कलयुगे महामंत्र सम्मतो जीवतारिणे. या कलियुगामध्ये जीवाला जीवाची इतिकर्तव्यता प्राप्त करून द्यायचा असेल, या पंचमहाभूतांपासून प्राप्त आणि पंचविषयांचं अधिष्ठान असणाऱ्या या जीवाला सद्गती प्राप्त करून द्यायचे असेल, या भवसागरातून तारून न्यायचं असेल तर एकमेव साधन सांगितले कलयुगे महामंत्र सम्मतो जीवतारिणे. या जीवाला तारून नेणारं एकमेव साधन म्हणजे नाममार्ग सांगितलेलं आहे. पुढे अथर्ववेदा अंतर्गत आलेल्या चैतन्य उपनिषदामध्ये सुद्धा स एव मूलमंत्रं जपती हरेर इति कृष्ण इति राम इति. राम नामाचा, कृष्ण नामाचा महिमा तिथे सांगितला. कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत एक उपनिषद आलेलं आहे, कलिसंतरण उपनिषद. त्या कलिसंतरण उपनिषदामध्ये द्वापारांते नारदः ब्रह्मानं जगामः वर्णन असं केलंय
की द्वापारयुगाचा अगदी शेवटचा काळ होता. आता काही काळामध्ये द्वापारयुग संपेल आणि कलियुगाला प्रारंभ होईल अशी परिस्थिती होती. आणि अशा वेळेला देवर्षी नारद प्रजापतींचे स्वामी असणारे हिरण्यगर्भ ब्रह्मदेवांना भेटायला आलेले आहेत. आणि देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला, भगवान, अगदी काही काळानंतर या द्वापारयुगाचा अंत होईल, द्वापारयुगाचा शेवट होईल आणि कलियुगाला प्रारंभ होईल. आणि अशा वेळेला हे कलियुग महाभयंकर सांगितलेले पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये कलियुगाचं वर्णन करत असताना इह घोरे कलो प्रायो जीवश्चासुरतांगतः, इह घोरे कलो प्रायो जीवश्चासुरतांगतः, या कलियुगामध्ये सगळे आसुरी प्रवृत्तीचे जीव झालेले आहेत म्हणे. क्लेशाक्रांतस्य तस्यैव, बरं का, किंवा पाखंडः निरतः संतः विरक्तः सच परिग्रह. भागवतकार वर्णन करतायत, भागवत महात्म्यकार, की पाखंडः निरतः संतः, या कलियुगामध्ये सगळे पाखंडी स्वतःला संत म्हणून घेतील. विरक्तः सच परिग्रह, जे विरक्त स्वतःला म्हणून घेतील ते परिग्रह बाळगून राहतील. आणि अशा या कलियुगामध्ये महाभयंकर अशा महाशक्तिशाली अशा या कलियुगामध्ये देवर्षी नारद ब्रह्मदेवांना विचारतायत की आता थोड्याच दिवसात या कलियुगाला प्रारंभ होणार आहे. आणि अशा या भयंकर कलियुगामध्ये जर मी भ्रमण करत 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 मृत्यूलोकावरती गेलो, वास्तविक देवर्षी नारदांचं त्रैलोक्यामध्ये सगळीकडे भ्रमण चालू असतं, ब्रह्ममान इतस्ततः, सर्वत्र भ्रमण चालू असतं. आणि देवर्षी नारद म्हणतात, ब्रह्मदेवा, अशा परिस्थिती मी जर मृत्यूलोकावरती गेलो आणि मृत्यूलोकावरती कलियुग प्रारंभ झाल्यानंतर कलीनं जर मला बाधा केली तर मी काय करू? ह्या कलीची बाधा मला होऊ नये म्हणून काहीतरी उपाय सांगा. आपल्या मुलाचा देवर्षी नारदांचा प्रश्न ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये कारुण्य उत्पन्न झाले. वास्तविक देवर्षी नारदांचं आणि ब्रह्मदेवाचं हे पितापुत्रांचं नातं आहे बरं का. जे ब्रह्मदेवांची पुत्र सांगितलेली आहेत, मरीची, अत्री, वशिष्ठ, पुलह, पुलस्त्य, कृतू, भगू, दक्ष, नारद वगैरे वगैरे. म्हणून पद्मपुराणामध्ये ब्रह्मपुत्र नतोस्मी असं देवर्षी नारदांचं वर्णन केलंय. कारण देवर्षी नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र सांगितले आहेत. जयते जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोस्मी, असे असणारे देवर्षी नारद. आणि आपल्या मुलाचा प्रश्न ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाच्या प्रजापतींचे स्वामी असणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये कारुण्य उत्पन्न झालं. आणि ब्रह्मदेव म्हणतात, देवर्षी नारदा, अहो काही चिंता करू नका. कली कितीही महाभयंकर असेल, कितीही शक्तिशाली असेल, मी तुम्हाला एक नाममंत्र देतो. त्या नाममंत्राचा अखंड तुम्ही नामजप करा, तुम्हाला कलीची बाधा होणार नाही. बरं, कुठला नाममंत्र आहे? अहो अगदी आपल्या परिचयाचा नाममंत्र. नेहमी आपण प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, श्रीमद भागवतामध्ये भोजन करत असताना पंक्तीमध्ये, महाप्रसादामध्ये हा नाममंत्र आपण घेतो. तो कलिसंतरण उपनिषदातला मधला आहे बरं का. कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत आलेल्या कलिसंतरण उपनिषदामधला तो नाममंत्र आहे. कुठला नाममंत्र आहे? ब्रह्मदेव सांगतायत नारदांना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र दिला. मंत्र दिल्यानंतर देवर्षी नारदांचं समाधान काही झालेलं नाही. देवर्षी नारद विचारतायत ब्रह्मदेवांना, देवा, अहो तुम्ही मंत्र तर दिला, पण या मंत्रासोबत विधी काय करायचा सांगितलं नाही हो. कारण तोपर्यंतचा काळ असा होता महाराज, त्रेतायुगात, कृतयुगामध्ये, द्वापारयुगामध्ये कुठलाही मंत्र जप करायचा असेल, कुठलंही यज्ञ यागादी कर्म करायचे असेल, कुठलंही कर्म करायचं असेल तर विधी निषेधाचं वर्णन केलं असायचं, विधी असायचा. म्हणून देवर्षी नारदांना असं वाटलं की हा मंत्र ब्रह्मदेवांनी मला दिला, या मंत्राचा नामजप करण्याकरिता काहीतरी विधी असेल. म्हणून देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना हा प्रश्न विचारला, अहो याला कोस्य विधिरीती, कुठला विधी आहे? ब्रह्मदेव म्हणतात, नास्य विधिरीती. अहो हे कलियुगामध्ये नाममंत्राचा जप करण्यासाठी कुठल्याही प्रकारांचं विधी नाही आहे, कुठल्याही प्रकारांचं काळ, वेळ, देश, कालाचं बंधन नाही आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाये उद्धरती, दोन्ही पक्ष पाये उद्धरती, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सांगण्याचं तात्पर्य
की या कलियुगामध्ये जीवाला तारुण्य नेण्याकरिता वेदोक्त वाङ्मयामध्ये फक्त नाम महात्म्याचं वर्णन केलं आहे. अथर्ववेदाच्या अथर्वसंहितेमध्ये नाम महात्म्य सांगितले, अथर्ववेदा अंतर्गत आलेल्या चैतन्य उपनिषदामध्ये नाम महात्म्य सांगितले, कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत आलेल्या कलिसंतरण उपनिषदामध्ये सुद्धा नाम महात्म्य सांगितले. म्हणजे वेदोक्त वाङ्मयामध्ये नाम महिमा वर्णन केलं आहे. बरं, पुराणोक्त वाङ्मयामध्ये नाम महिमा वर्णन केलं आहे का हो? आपल्याकडे 18 पुराणं सांगितली जातात. मत्स्य, मार्कंडेय, भविष्य, भागवत, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, विष्णू, वामन, वराह, वायू, नारद पुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, कूर्मपुराण, स्कंदपुराण, गरुड पुराण. आपल्याकडे 18 पुराण सांगितले आहेत. मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम वचतुष्टयम नालिंबाग्निपुराणानि कुस्कंगारुडमेव च. या 18 पुराणामध्ये हो नाममहिमा वर्णन केला का हो पुराणोक्त वाङ्मयामध्ये? अहो जवळपास सगळ्या पुराणांमध्ये नाममहिमा वर्णन केलं आहे. अगदी काही उदाहरण घ्यायचं असेल तर ब्रह्मांड पुराणामध्ये सहस्रनाम नाम तुल्यानाम त्रिरावृत्त्या तु यत्फलम् एकावृत्त्या तु कृष्णस्य नामैकं तत्प्रयच्छति. तिथे कृष्ण नामाचा महिमा वर्णन करत असताना अहो एकदा मुखावाटे जर तुमच्या कृष्ण हे नाम उच्चारलं गेलं तर 1000 नामस्मरण केल्याचं फल प्राप्त होतं. एवढा अगाध महिमा आहे ब्रह्मांड पुराणामध्ये नाम महिमा वर्णन केलाय. बृहन नारदीय पुराणामध्ये सुद्धा हरेर्नाम हरेर्नाम हेव केवलम कलो नास्त्यैव गतिरन्यथा. या कलियुगामध्ये कलो नास्त्यैव गतिरन्यथा सद्गती प्राप्त करून देण्यासाठी हरेर नामैव केवलम, हरीचं नाम एकमेव साधन सांगितलं, याच्या व्यतिरिक्त कुठलाही मार्ग सांगितलेला नाही. पद्मपुराणामध्ये सुद्धा नाम महिमा सांगत असताना नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्णशुद्धो नित्यमुक्तो भिन्नत्वं नामिनो. कृष्ण नामाचा महिमा सांगत असताना जे चैतन्य स्वरूप असे, जे रसपूर्ण असे, जे नाम चिंतामणी स्वरूप असल्या कारणास्तव जे शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे आणि असं नाम जो घेतो, मुखावाटे घेतो, अभिन्नत्वं नामिनो. पद्मपुराण वर्णन करतं तो नाम घेणारा जो नामी आहे, त्या नामी आणि नाम असा अभेद राहत नाही, अभिन्नत्व त्या दोघांमध्ये प्राप्त होतं. पद्मपुराणात नाम महिमा वर्णन केलाय. हरिवंश पुराणामध्ये सुद्धा जिथे 16,374 श्लोकांचं हरिवंश पुराण आहे, त्या हरिवंश पुराणामध्ये सुद्धा वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च हरि सर्वत्र गीयते. त्या हरिवंश पुराणामध्ये सुद्धा हरीचं नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन यथेच्छ गायलेलं आहे बरं का. हरिवंश पुराणामध्ये सुद्धा नाममहिमा सांगितलाय. भक्तिचंद्रिका ग्रंथामध्ये नाममहिमा सांगितलाय. अनेक पुराणोक्त वाङ्मयामध्ये नाममहिमा सांगितलाय. आणि अहो सगळ्यात शेवटचं पुराण म्हणजे सर्व वेदांत सारम ही श्रीमद्भागवतम मिष्यते तद्रसामृत तृप्तस्य नान्यत्रे स्यादरति क्वचित. सगळ्या वेदांताचं सार कशामध्ये असेल तर श्रीमद्भागवतामध्ये. तो भागवत ग्रंथ कसा आहे बरं का. निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभो पुराणानां इदं तथा क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमा तथा पुराणव्रतानां श्रीमद्भागवतं द्विजा. अहो सगळ्या नद्यांमध्ये जशी गंगा श्रेष्ठ आहे. निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा. सगळ्या देवांमध्ये अधोक्षज परब्रह्म परमात्मा विष्णू जशी महाविष्णू श्रेष्ठ सांगितले. वैष्णवानां यथा शंभू. सगळ्या वैष्णवांमध्ये जशी भगवान शंकर श्रेष्ठ सांगितलेत. जसं क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमा. जसं सगळ्या क्षेत्रांमध्ये काशी श्रेष्ठ सांगितलेले त्याप्रमाणे सगळ्या पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भागवतामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये नाममहिमा वर्णन केलंय का हो. जिथं जिथं भागवतकारांना संधी भेटली तिथं त्यांनी भगवान परमात्म्याच्या नाममहिमाचं वर्णन केलंय. अहो अगदी शेवटचा श्लोक बघितला. नामसंकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणाम दुःखशमनस्थं नमामि हरिं परम. नाममहिमा सांगितलाय. किंवा 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 51व्या श्लोकामध्ये कलेर्दोषनिधे राजन नस्ति हे को महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंघ प्रव्रजेत. तिथं असं वर्णन केले. अहो कलियुग हे दोषाचं महाभांडार आहे. असं जरी असलं
तरी त्या कलियुगाचा एक सद्गुण असा आहे म्हणे की कीर्तनादेव कृष्णस्य, केवळ नामचिंतनानं नामसंकीर्तनानंच या जीवाचा उद्धार होतो, असा हा कलियुगाचा सद्गुण सांगितलेला आहे बरं का. पुढे 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 53व्या श्लोकामध्ये युगपरत्वे साधनं सांगितलेली आहेत. कृते यध्यायतो विष्णून् त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलो तद्धरि कीर्तनात. तिथंही नाममहिमा सांगितला आहे. सांगायचं तात्पर्य, वेदोक्त वाङ्मयामध्ये नाममहिमा वर्णन केलं आहे, पुराणोक्त वाङ्मयामध्ये नाममहिमा वर्णन केला आहे. हो, संत वाङ्मयामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारांचे संत वाङ्मयामध्ये सर्व अनेक संप्रदाय आलेले आहेत. समर्थ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, या सगळ्या संप्रदायांचं सार एकच आहे. महाराज त्यांनी नाम महात्म्यच सांगितलेलं आहे. अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्या संतांचा विचार केला या भारतवर्षाच्या, तर सर्वांनी नाम महिमा, सकल संतांनी कलियुगात केवळ नामच हे उद्धाराचं साधने सांगितलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत, कलिजुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलिजुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलिजुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, कलियुग केवळ नाम आधारा. या कलियुग हे केवळ नामावर आधारित आहे. आणि सुमिर सुमिर नर उतरहि पारा. जो कोणी या भगवान परमात्म्याच्या नामस्मरण करतो तो या भवसागरातून तरुण जातो. तुलसीदासांनी सुद्धा नाममहिमा वर्णन केलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायापासून ज्ञानोबा ते तुकोबा, एकोबा ते चोखोबा, या सकल संतांनी नाममहिमा सांगितला आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतायत, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 म्हणती जेवाचा तया मोक्ष, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे ज्ञानोबराय म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणत जेवाचा तया मोक्ष. भगवान श्री शंकराचा हा मंत्र असणारा नामस्मरण, म्हणत जेवाचा तया मोक्ष. सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता या चारही प्रकारांच्या मुक्ती अशा नामस्मरण करणाऱ्या महात्म्याच्या साधकाच्या पायाशी लोळण घालतात. ज्ञानोबराय वर्णन करतात. नामदेवराय सुद्धा वर्णन करताना, नामा म्हणणे हरीचे नाम, नामा म्हणणे हरीचे नाम, नाम तारक परब्रह्म, नाम तारक परब्रह्म. नामा म्हणे हरीचे नाम पतित पावन, नाम पतित पावन. नामा म्हणे हरीचे नाम, नाम तारक परब्रह्म. नामदेवरायांनी वर्णन केले. तुकोबाराय सुद्धा सांगतायत, नाम संकीर्तन साधन पै सोपे, झळतील पापे जन्मांतरी. नाम महिमात तुकोबारायांनी वर्णन केलं आहे. इतर संप्रदायाचा सुद्धा, वारकरी संप्रदाया व्यतिरिक्त इतर संप्रदायाचा जरी विचार केला, सर्वत्र नाम महिमे सांगितला आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा, सद्गुरू गोंदवलेकर महाराज सुद्धा, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. आमच्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये संत कवी दासगणू महाराजांची परंपरा आहे बरं का. त्या दासगणू महाराजांच्या परंपरेमध्ये सुद्धा नाम महिमा सांगितला आहे. होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. त्याच परंपरेमध्ये असणारे परमपूज्य वरदानंद भारती म्हणजे आप्पा, ते सुद्धा नाम महिमा सांगत असताना, राम असो श्याम असो काहे काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना. राम असो श्याम असो काहे काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना. स्थिती काल देश असो काही कना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना.
त्यांनी सुद्धा नाममहिमा वर्णन केला आहे. मग तात्पर्य काय यात सगळ्यांचं? हा पंक्तिप्रपंच मांडण्यामागं वेदोक्त वाङ्मय असो, पुराणोक्त वाङ्मय असो, संत वाङ्मय असो, सगळ्या संप्रदायामध्ये सुद्धा नाममहिमा सांगितला. आणि तुकाराम महाराज सुद्धा त्या नाममहिमाच, नामचिंतनच करायला सांगतायत, नाममहिमाच सांगतायत ना. सतत सगळ्या साधकांना, मुमुक्षु वर्गाला नामचिंतन करायलाच सांगतायत. मग तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही भगवंताचं, पंढरीश परमात्म्याचं नामस्मरण करायला सांगताय, ते कशासाठी? कशासाठी करायचं? कुठलीही क्रिया करायची असेल तर काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे. शंकराचार्य वर्णन करतात, प्रयोजनम अनुद्दिशन मंदोपी प्रवर्तते. अहो मूर्ख माणूस सुद्धा एखादी गोष्ट करायची असेल तर काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय तो करत नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय करत नाही, त्याची काहीतरी फलश्रुती साध्य असल्याशिवाय तो करत नाही. मग तुकाराम महाराज जे नाममहिमा, नामचिंतन करायला सांगतायत, तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो तुम्ही अखंड नामचिंतन करायला आम्हाला सांगता, अहो त्या नामाची फलश्रुती काय? नामस्मरणाची, नामचिंतनाची फलिद्रुपदा काय? नामाचं साध्य काय? अहो तुम्ही नाम घ्यायला सांगता, ते नाम काय करतं? हो काय करतं सांगा. तुकोबाराय विचारतायत, तुकोबाराय त्याला उलट प्रतिप्रश्न विचारतायत आहेत. अहो नाम काय करतं असं काय विचारताय? नाम काय करत नाही सांगा म्हणे. कायनो हे केले, गायनो हे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, कायनो हे केले. अहो काय केलं? प्रश्न विचारला, आम्हाला काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात, अहो काय केलं काय विचारताय? काय केलं नाही सांगा. याचा अर्थ सगळं काही नामानं केलंय. एका, आणि कशानं काय केलंय म्हणजे कशानं ही प्राप्ती होते? तुकोबाराय सांगतात, एका चिंतिता विठ्ठले. अहो त्या विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर हे सगळं काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य नामस्मरणात असल्या कारणास्तव तुकोबाराय सांगतात, कायनो हे केले, एका चिंतिता. चिंतिता शब्द वापरलेला आहे, चिंतन शब्द वापरला आहे. चिंतनानं काय होतं? चिंतने तद्रूपता. आपण ज्याचं चिंतन करू त्याची स्वरूप स्थिती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तद्रूपता, ते स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आपल्याला रामायणातला दृष्टांत माहिती आहे, बऱ्याच जणांनी जुन्या कीर्तनकारांकडनं ऐकला असेल हा दृष्टांत. त्या रामायणामध्ये रावणानं सीताहरण केलेलं आहे आणि अशोक वाटिकेमध्ये सीतामाईंना ठेवलेलं आहे. अनेक दास दासी विचित्र राक्षसी सीतामाईंवरती देखरेख ठेवण्याकरता, सीतामाईंवरती लक्ष ठेवण्याकरता तिथं होत्या. आणि त्या सगळ्या राक्षसींची अध्यक्षा जी होती ती होतीचं नाव होतं त्रिजटा. सीतामाईंचं रक्षण करण्याकरता म्हणा किंवा सीतामाईंवरती देखरेख करण्याकरता. आणि त्या त्रिजटेच्या मात्र सगळ्या दासदासे ह्या सीतामाईंवर लक्ष द्यायच्या, पण त्यातली जी त्रिजटा नावाची दासी होती बरं का, राक्षसी होती, तिच्या अंतःकरणामध्ये सीतामाईंविषयी अनुकूल बुद्धी होती. आणि म्हणून ती त्रिजटा नेहमी सीतामाईंचं सांत्वन करायचं, समाधान करायची. जेव्हा जेव्हा सीतामाई प्रभू रामचंद्राच्या विरहामध्ये रडायच्या, वाईट वाटायचं, दुःख वाटायचं की आपल्या पतीचा विरह, आपल्या स्वामीचा, प्रभूचा आपल्याला विरह आहे, प्रभू रामचंद्र माझ्याजवळ नाही, याचं दुःख जेव्हा जेव्हा सीतामाईंना व्हायचं, सीतामाई रडायच्या, तेव्हा त्रिजटा सीतामाईंना सांगायच्या, हो रामप्रभू येतील, हो रावणाचा निपात करतील, रामप्रभू तुमचा अंगीकार करतील, हो तुम्ही शोक करू नका, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही रडू नका बरं का. आणि असं म्हणून त्रिजटा सीतामाईंचं सांत्वन करायच्या, समाधान द्यायच्या. एक दिवस सीतामाई प्रचंड रडू लागल्या आणि त्रिजटेनं पूर्ण दिवस सीतामाईंना समजावून सांगितलं, अहो रामप्रभू येणार आहेत, रावणाचा निपात करणार आहेत, तुमचा अंगीकार करणार आहेत, तुम्ही शोक करू नका. असं समजावून सांगितल्यानंतर, सांत्वन केल्यानंतर सीतामाईंना बरं वाटलं. आणि सीतामाई शांत झालेल्या बघून त्रिजटा विचारायला लागल्या की आता बरं वाटतंय ना, आता तुम्ही शोक करणार नाही ना, आता तुम्ही वाईट वाटून घेणार नाही ना, आता रडणार नाहीत ना, मी घरी जाऊन येऊ का? त्रिजटेने विचारलं सीतामाईंना. सीतामाई शांत झालेल्या बघितल्यानंतर सीतामाईंनी सांगितलं, त्रिजटे तू बिंदास घरी जा, माझी काही चिंता करू नको, आता मला बरं वाटतंय, आता मला धीर आला, आता मला समाधान वाटतंय, आता तू जाऊन ये. आणि दुसऱ्या दिवशी प्रसंग असा घडला, त्रिजटा जेव्हा परत आल्या अशोक वाटिकेमध्ये आणि बघतायत तर काय, सीतामाई कालच्यापेक्षा जास्त रडू लागल्या.
आणि त्रिजटा म्हणायला लागले, अहो सीतामाई, काल किती समजावून सांगितलं हो तुम्हाला, आणि काल तुम्हाला पटलं पण, तुमचं सांत्वन पण झालं, तुम्हाला समाधान वाटलं, तुम्ही शांत झाल्या, मग आज परत का रडताय? अहो तुम्हाला तुमच्या रामप्रभूवर विश्वास नाही का हो? रामप्रभू येतील, तुमचा अंगीकार करतील, रावणाचा निपात करतील, हे तुम्हाला पटत नाही आहे का? सीतामाई म्हणतात, अगं त्रिजटे, मी त्याच्यामुळे रडत नाही, मला माझ्या स्वामींवरती, प्रभूंवरती, रामप्रभूंवरती मला विश्वास आहे, ते नक्की येतील, रावणाचा निपात करतील, माझा अंगीकार करतील, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. मग कशासाठी रडतायत? अहो माझं कारण वेगळं आहे म्हणे त्रिजटे. काय? अहो अगं त्रिजटे, ते समोर झाड दिसतंय का? हो, त्या झाडावर एक मातीचं घरटं आहे म्हणे, बरं का. ते भिंगुरटीनं बांधलेलं घरटं आहे म्हणे. त्या भिंगुरटीनं काय केलं म्हणे, काही दिवसांपूर्वी एक अळी आणली आणि त्या अळीला त्या घरामध्ये, त्या झाडावरती जे भिंगुरटीचं घर होतं तिथे त्या अळीला ठेवलं. आणि येता जाता त्या भिंगुरटीनं काय करावं, यावं, त्या अळीला दंश करावं, निघून जावं. मग परिणाम असा झाला, त्या अळीनं सारखं भिंगुरटीचं चिंतन केलं. त्या अळीच्या अंतःकरणामध्ये सारखं एकच चिंतन राहिलं, एकच भीती राहिली की ही भिंगुरटी येते, कधी येईल आणि कधी मला दंश करील. मग त्या अळीनं सतत भिंगुरटीचा ध्यास घेतला, सतत भिंगुरटीचं चिंतन केलं. परिणाम असा झाला, तुका म्हणे, अळी जिवे नुरेची वेगळी. ती अळी, कालपर्यंत जी अळी होती, ती अळी न राहता आज जी छोटी भिंगुरटी दिसतीये, ती काल अळी होती, आज ती भिंगुरटी झाली, आणि म्हणून मला रडायला येतं. त्रिजटा हसायला लागल्या. अहो त्या अळीनं सतत भिंगुरटीचं ध्यास घेतला, सतत भिंगुरटीचं चिंतन केलं, म्हणून ती अळी न राहता भिंगुरटी झाली. याच्यात तुम्हाला रडण्यासारखं काय? तेव्हा सीतामाई सांगायला लागल्या, अगं त्रिजटे, तुला कसं लक्षात येत नाहीये, ज्या अळीनं सारखं त्या भिंगुरटीचं चिंतन केलं, त्यामुळे ती अळी न राहता भिंगुरटी झाली, तशी मला भीती आहे. मी सारखं अहोरात्र प्रभू रामचंद्रांचं चिंतन करते, आणि त्या रामप्रभूंच्या चिंतनानं मी सीतेचा राम झाले, तर मीही राम, तेही राम, आणि आम्ही दोघंही राम झालो, तर दाम्पत्य सौख्यंगतम, आमच्यात दाम्पत्य सुख नष्ट होईल बरं का. कीटोयम भ्रमरी भविष्यती निदिध्यासयत यथाहम तथा स्यामेवं रघुनंदनो पितृजटे दाम्पत्य सौख्यंगतम शोकं मावह मैथिलेन्द्रतनये तेनापि योगकृतः सीतासोपि भविष्यती तरले तन्नो मतं जानकी. सीतामाई म्हणाल्या, अगं त्रिजटे, मी रामाच्या चिंतनानं, प्रभू रामचंद्राच्या चिंतनानं जर सीतेचा राम झाले, तर आमच्यात दाम्पत्य सुख नष्ट होईल. आणि हे ऐकल्यानंतर त्रिजटा हसू लागल्या. राग आला सीतामाईंना. अगं त्रिजटे, माझ्या दाम्पत्य सुख नष्ट व्हायची भीती आहे, माझं दाम्पत्य सुख नष्ट होईल अशी भीती असताना तुला हसू कसं काय येतंय? हसायला कसं काय येतं? त्रिजटा म्हणायला लागल्या, अहो सीतामाई, किती हो भोळ्या तुम्ही. अहो मला सांगा, ज्या अळीनं भिंगुरटीचं चिंतन केल्यामुळं ती अळी न राहता भिंगुरटी झाली, तसं त्या योगे तुम्ही रामप्रभूंचं चिंतन केल्यानंतर तुम्ही सीतेचा राम व्हाल. मग मला सांगा, प्रभू रामचंद्र वनवासात काय करत असतील हो? प्रभू रामचंद्र सुद्धा सारखं तुमचं चिंतन करत असतील की माझी सीता कुठे असेल, माझी सीतामाई कशा असतील, माझी सीता कशी असेल. अहो जसं तुम्ही रामाच्या चिंतनाने सीतेचा राम व्हाल, मला सांगा, तसं रामप्रभू सुद्धा सीतेच्या चिंतनानं सीता होणार नाही की? मग तुम्ही सीतेचा राम व्हाल आणि ती रामाची सीता राहिलं की नाही म्हणे तुमचं दाम्पत्य सुख. सांगायचं तात्पर्य, एखाद्या गोष्टीचं चिंतने तद्रूपता, आपण ज्याचं एखादं चिंतन केलं ते स्वरूप प्राप्त होतं. मग तुकाराम महाराज श्री विठ्ठलाचं, पंढरीश परमात्माचं चिंतन करायला सांगतात. मग काय होईल? ते श्री विठ्ठलाचं चिंतन केलं की आपण विठ्ठल स्वरूप होणार, परमात्मा स्वरूप. पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रहा पूर्ण शुद्धो नित्यमुक्तो भिन्नत्वन नाम नामिनो. त्या नाम आणि नामी असा अभेद राहत नाही. आणि अहो एकदा आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालो. परमात्मा स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. सच्चित आनंद स्वरूपाला जर आपण प्राप्त झालो, आता सच्चिदानंद ही पदवी जर प्राप्त झाली, सच्चित आनंद स्वरूपाला आपण प्राप्त झालो, तर मला सांगा आता काय प्राप्त करण्यासारखं राहिले? सर्व प्रकारांचं धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम. विद्यारण्य स्वामींनी पंचदशी ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे विद्यारण्य स्वामी
तृप्तिदीपः नावाच्या 7व्या प्रकरणामध्ये 7व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना धन्योहम नित्यं स्वात्मानमच वेदमी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टं, धन्योहम दुःखं संसारिकं न विक्षद्य, धन्योहम प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नं, धन्योहम स्वस्य ज्ञानं पलायितं क्वापि, धन्योहम कर्तव्यं मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्यः पुनर्धन्यः धन्यः. सर्व प्रकारांचं सगळ्या प्रकारांचं प्राप्तव्य प्राप्त झाल्यासारखं राहतं. आणि एकदा का परमात्मा स्वरूप प्राप्त झालं की काय नो हे केले, आता काय करायचं राहिले, आता नामानं एकदा परमात्मा स्वरूप झाले की सर्व प्रकारांचं प्राप्त होतं. म्हणून तुकोबराय सांगतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले, काय नाही केलं सांगा बरं त्या विठ्ठलाच्या नामचिंतनानं. काय नाही केलं याचा अर्थ सगळं काही केलं. तुकोबराय सांगतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या विठ्ठलाच्या नामचिंतनानं काय नाही केलं, काय नोहे केले याचा अर्थ सगळं काही केल्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. काय नाही केलं याचा अर्थ सगळं काही केल्यासारखं होतं. एक दृष्टांत सांगतो. एक गृहस्थ होते आणि दुर्विलासानं त्यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आणि ते आपल्या मुलासह, सुनेसह आणि नातवांसोबत राहत होते. आणि दुर्विलासाने प्रापंचिक क्लेशामुळे, गृहक्लेशामुळे त्या मुलानं, सुनेनं ठरवलं की त्या गृहस्थांना वृद्धाश्रमामध्ये ठेवावं बरं का. आणि म्हणून तसा प्रस्ताव त्या मुलानं आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा आपल्या गावाच्या बाहेर एक वृद्धाश्रम आहे बरं का, आणि त्या वृद्धाश्रमामध्ये तिथं सगळ्या सोयींनी युक्त असणारा तो वृद्धाश्रम आहे, तुम्ही तिथे राहावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला तुम्हाला भेटायला येऊ, व्हिडिओ कॉल करू वगैरे वगैरे. काय अवस्था झाली असेल त्या बापाची. आपल्या एकुलत्या एक मुलानं अशा या वृद्धाप्य कालामध्ये कोणाचा आसरा नसताना, बायकोचा आधार नसताना वृद्धाश्रमामध्ये जा म्हणून सांगितलं. धाय मोकलून रडू लागले. ठीक आहे म्हणे, कबूल केलं थोड्या वेळानं. ठीक आहे म्हणे, मी जायला तयार आहे म्हणे. आणि म्हणून आपल्याला लागतील एवढे कपडे, काही वस्तू गरजेच्या, औषधं वगैरे घेतली आणि बॅग भरून निघाले. गाडीमध्ये बसणार एकदा शेवटचं घराकडं बघितलंय. काय अवस्था होती हो. प्रचंड रडायला येते, धाय मोकलून रडण्याची इच्छा होती, पण रडू शकत नाही मुलासमोर. शेवटचं घराकडे बघितलं, एवढं सगळं उभारलेलं सगळं साम्राज्य, एवढं घर, एवढे काबाड कष्ट केले, कर्ज काढले, आयुष्यभर नवरा बायकोनं कष्ट केले, हे सगळं उभा केलं. आणि याच्यातून आपली संतती हसणारी, आपला एकुलता एक मुलगा आपल्याला याच्यातून हाकलून देते. काय अवस्था झाली असेल. त्या मुलानं बॅग घेतली वडिलांची, गाडीमध्ये बसवलं आणि वृद्धाश्रमाकडे निघालेले. आणि वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर त्या मुलानं बापाला जी खोली दिलेली होती ती खोली, त्या खोलीजवळ गेले, रूमजवळ गेले. तिथे बाबांचं सगळं सामान ठेवलं त्या वडिलांचं आणि सांगितलं, बाबा मी येतो म्हणून, काही लागलं तर फोन करा. इतका वेळ शांत बसलेला तो बाप, मुलगा निघण्यासाठी मुलगा मागे वळला. त्या बापानं मुलाचा घट्ट हात पकडला. आणि सांगितलं, बाळा तू इथं राहायला सांगितलंस ना, मी आनंदात आयुष्य माझं इथे काढेल म्हणे, मी आयुष्यभर इथे राहील म्हणे. बाळा फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझी आई नसताना मी एकटा होतो, वृद्धाप्य कालामध्ये माझा कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता, आणि हे सगळं असताना तू हे का केलंस याचं उत्तर दे म्हणे बाळा मला. मुलगा बोलायला तयार नाहीये. बाप पुन्हा पुन्हा विचारतोय, अरे सांग ना, का करतोयस तू, कशासाठी केलं हे, मी किती केलं रे अरे तुझ्यासाठी, किती केलं रे तुझ्यासाठी, तुझ्या बायकोसाठी, तुझ्या मुलाबाळासाठी मी किती केलं, का केलंस रे बाळा असं. त्या मुलानं, तो बाप बऱ्याचदा किती केलं मी तुझ्यासाठी हे बोलल्यानंतर त्या मुलाला राग आला आणि तो मुलगा म्हणायला लागला, बाबा मगासपासून किती केलं म्हणता आमच्यासाठी, अहो तुम्ही माझ्यासाठी काय केलं सांगा बरं, काय केलं. मला सांगा, एखाद्या मुलानं आपल्या पित्याला, आपल्या वडिलांना तुम्ही माझ्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणं, याच्यापेक्षा मोठा दैव दुर्विलास काय सांगा.
इतक्या वेळ शांत असलेला बाप तो धाय मोकळून रडू लागला आणि खाली कोसळला महाराज दुःखानं. त्या बापाला हा मुलगा लहान असल्यापासून आत्तापर्यंतचे सगळे कष्ट आठवत आहेत. लहान असताना हा आजारी पडला, रात्र रात्र जागवलेले आहेत. याच्या शाळेची फी नसताना कर्ज काढले, कष्ट केले. याच्या शाळेची चिंता, याच्या परीक्षेची चिंता, याच्या कॉलेजची, शिक्षणाची, नोकरीची चिंता, याचं लग्न कसं होईल, लग्नाची चिंता, याला घर पाहिजे. सगळं 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 ह्या मुलासाठी केलेल्या काबाड कष्ट सगळे त्या बापाच्या डोळ्यासमोर येऊ लागले. बाप धाय मुकलून रडू लागला. सगळं आठवतं. आणि मुलगा विचारतोय, काय केलं बाबा? त्या बापाला वाटलं हा लहान असल्यापासून आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कष्टांची एक 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 करून याला माहिती सांगण्याऐवजी, म्हणजे लहान असताना तू काय केलं, शिक्षणासाठी काय केलं, एवढं सगळं सांगण्याऐवजी तो बाप म्हणाला, अरे बाळा काय केलंस, काय विचारतोय? अरे तुझ्यासाठी काय केलं नाही सांग, मला काय केलं नाही सांग म्हणे. ज्या अर्थी बापानं त्या मुलाला काय केलं नाही तुझ्यासाठी सांग असं म्हणाले, त्या अर्थी त्या बापानं त्या मुलासाठी सगळं काही केलं. काय केलं नाही याचा अर्थ सगळं काही केलं, बरं का. तसं तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, अहो तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा म्हणता, अहो तुमच्या नामानं काय केलं आत्तापर्यंत? अरे तुकाराम महाराज म्हणतात, अरे मूर्खांनो काय केलं काय विचारता? काय नु हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. अहो काय केलं नाही सांगा, नामानं सगळं काही केलं. काय करतो हो नाम? तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुटे भवरोग, या भवरोगापासून मुक्ती करून देणारं साधन कुठले नाम आहे? संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान प्रारब्ध यांच्यापासून सुटका करून देणारं नाम आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. या जन्म मरणाच्या संसार चक्रामधून, फेऱ्यामधून सुटून जाणं हे अत्यंत अवघड आहे. आचार्य सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खरु दुस्तारे कृपया बारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बरं का, हा संसार चक्र तरुण जाणं हे अत्यंत अवघड सांगितले. साधने सा ग मदने सदने द मग मग रे जा, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे भजित म्हणवणी. किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित. अहो किती वेळेला ह्या संसार चक्रामध्ये पडावं, पण ह्या संसार चक्रातून सोडवणारं कुठलं असेल ते नाम आहे. म्हणून काय नो हे केले. अहो नाम काय काय करतं? न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे तो भेटो येईल आपण करिता, चिंतन विठ्ठोबाचे. अहो हा न कळणारा परमात्मा जो ज्ञानसंपन्न असणाऱ्या वेदाला कळालेला नाही आहे, आणि वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या शेषाला सुद्धा जो भगवान परमात्मा कळालेला नाही आहे. वेद जाणो गेला पुढे मौनावला, देह गुह्य तुझला प्राप्त कैसे, किंवा पाहिपा जाणीवेची निबळे, कोणी वेदापासे असे आगळे, की शेषाहुनही तोंडागळे, बोलके आधी तोही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, ते थसनकादी काही वेडे पिसे झाले. बरं का, पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष क्षणलागी झाल्या द्विसहस्त्र जिवा जिवा, देव का हो विटेवरी उभा उभा उभा. किंवा ऐसा नामाचा महिमा वेद क्षणले झाली सीमा. हा भगवान परमात्मा असा आहे जो ज्ञानसंपन्न, ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या वेदाला सुद्धा तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतुषे केवी कळे. त्या वेदाला कळालेला नाही आहे. वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या शेषाला कळालेला नाही आहे, पण तो भगवान परमात्मा नामचिंतनानं आकळल्या जातो. बरं का, हा नामाचा महिमा आहे. नाम काय करत नाही. अहो सामान्य जीवांचा उद्धार सोडा, अत्यंत महापापी असणारा 5 महापाप सांगितलेत. ब्रह्महत्या, सुरापानम, स्त्रियं गुरुवंगनागमः. त्या सर्व 5 महापातक पाप, जे पाप, महापाप, उपपाप वगैरे सांगितलेत पापाचे प्रकार, ह्या सगळ्या पापांमध्ये समाविष्ट असणाऱ्या
पापी अधमाचा सुद्धा केवळ एखाद्या वेळेला नामस्मरण जरी केलं तर त्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य नामामध्ये. आपल्याला अजामिळाची कथा माहिती आहे. त्या अजामिळानं अंतकाळामध्ये भगवान परमात्म्याचं एकदा नाम चिंतन केल्यामुळे त्या अजामिळाला सद्गती प्राप्त झाली. बरं का. बरं, त्या अजामिळानं नाम अंतःकरणातून घेतलं होतं का? शुद्ध अंतःकरणानं भावभक्तीनं घेतलं होतं का नाम? त्या अजामिळानं आपल्या मुलाचं नाव नारायण होतं आणि त्या मुलाला हाक मारण्याकरता नारायण असं हाक दिलेली आहे. नारायणा धाव, नारायणा धाव, अंतकाळाला. बरं का. त्या अजामिळानं आपल्या मुलाला हाक दिली नारायण म्हणून, संकेतानं नाव घेतलं, पण तरी सुद्धा त्या अजामिळाचा उद्धार केला. असं हे नाम श्रेष्ठ आहे. त्रिभुवनाला तारून नेणारे, सर्व व्याधींचा नाश करणारे, सर्व दुःखांचं हरण करणारं असं हे नाम आहे. मग तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो तुम्ही नामचिंतन करायला सांगता, मग आम्हाला सांगा भगवंताकडे जाण्याची अनेक मार्ग सांगितलेली आहेत. नाममार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग, ध्यानमार्ग. मग ह्या सगळ्या मार्गांच्या ऐवजी तुम्ही नाममार्गच का सांगता हो? अहो चित्तवृत्तीचा निरोध करायचा असेल तर योगमार्गाचं वर्णन केलं आहे. अंतःकरण शुद्धी करायची असेल तर कर्ममार्ग सांगितलेला आहे. मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. मग हे सगळे मार्ग बाजूला ठेवून तुम्ही फक्त नाममार्गाचं चिंतन का करताय? तो खूप बरं आहे. दुसऱ्या चरणात सांगतायत, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. अहो हे सगळे साधनं आहेत ना. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून निशूळ पाणी जपत आहे वारंवार. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, ते हे विठोबाचे नाम किंवा नामसाराचे ही सार, शरणागत यमकिंकर. बरं का. नाम हे सगळ्या साधनांचं सार सांगितलेलं आहे. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. संत एकांती बैसले. बरं का. सगळे संत एकांती बसले. सर्व ही सिद्धांत शोधिले, सगळे सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टीनं बघितलं, सार काढिले निवडूनी, ते हे विठोबाचे नाम. मंथुनी नवनेता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. बरं का. सगळ्या साधनांचं सार ह्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये, सर्व साधनांचे सार. बरं, बाकी मार्गाचा जरी विचार केला, सर्व साधनांचा, इतर सगळ्या साधनांचा विचार केला, अहो कर्ममार्ग सांगितलाय अंतःकरण शुद्धीसाठी, चित्तवृत्तीच्या निरोधासाठी योग मार्ग सांगितलाय, मोक्षाचं प्राप्ती करण्यासाठी ज्ञानमार्ग सांगितलाय. मग ह्या मार्गाचा अवलंब का नाही करायचा? कारण ह्या मार्गामध्ये, या कलियुगामध्ये पंचमहाभूतांपासून प्राप्त पंचविषयाचं अधिष्ठान असणाऱ्या सामान्य जीवाचा विचार केला तर कलियुगामध्ये हे मार्ग न अवलंबण्यासारखे आहेत. अहो कर्ममार्ग जरी अंतःकरण शुद्धीसाठी असेल, पण कर्मामध्ये अत्यंत सूक्ष्मता आहे. कर्मधर्म नवती सांग उण्याअंगी पतन, भलत्या काळी नामावली सुलभ भोळ्या भाविका. कर्मामध्ये सूक्ष्मता सांगितलेली आहे. आचमन करताना, तीर्थ घेताना पाणी किती घ्यावं याचं शास्त्र सांगितलंय. आचमणी माश मात्र जीवन घेतलिया होय पावन, पण तेची अधिक घेतलिया जाण सुरा पानतई दोषा. आचमन करताना आपण पाणी घेतो, उडदाचा दाना भिजेल एवढं पाणी घ्यायचं, त्याच्यापेक्षा पाणी जास्त झालं तर दारू पिल्याचा दोष लागतो. एवढं कर्ममार्ग सूक्ष्म आहे. मंत्रचळे थोडा परी धडची होय वेडा, किंवा मंत्रचळे पिशे लागती सकळ, किंवा अशौचयी जपुने आणि का ते ऐकुने, तैसिया मंत्रासी जगभेरे, त्याचे फळने तोडे परी क्षोभने बहु, तैसा मंत्र राज नवे रे. नारायण नाम, नारायण नाम, नारायण नाम, चरणी गंगा जन्मली, अहिल्या उद्धरली, नामे प्रतिष्ठा पावली गिरिजा. बरं का. नाम कसं आहे? त्या कर्ममार्गामध्ये अशौचयी जपुने आणि का ते ऐकुने अनेक 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 प्रकारांची बंधनं सांगितलेली आहेत. म्हणून कर्ममार्ग हा सूक्ष्म आहे. बरं, म्हणून कर्ममार्ग हा सध्याच्या काळामध्ये न अवलंबण्यासारखा आहे. बरं, जरी एखाद्यानं तो कर्ममार्ग सगळ्या शास्त्राचा अभ्यास केला, धर्मशास्त्राचा अभ्यास करून कर्ममार्ग आचरणात जरी आणला आणि त्या कर्ममार्गानं अंतःकरण शुद्धी करून पुण्यप्राप्ती करण्याचा प्रयत्न जरी केला,
पण तरीसुद्धा तई पुण्याची पावती सरी, कर्ममार्गानं प्राप्त झालेलं पुण्य याला क्षय, याला नाश आहे. तई पुण्याची पावती सरी, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अहो 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं, पण हळूहळू हळूहळू त्याचा पुण्यक्षय व्हायला लागतो आणि जसं जसं पुण्य कंपायला लागतं तसं तसं मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका, पुन्हा त्यांना मृत्यू लोकावर यावं लागतं. किंवा ब्रह्मदेवाला सुद्धा 100 जन्म करून ब्रह्मकर्म केल्यानंतर ब्रह्मदेवाची पदवी त्यांना प्राप्त होते. पण तरीसुद्धा हा शतैक ब्रह्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा, पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा पुण्यक्षय झाल्यानंतर परत मृत्यू लोकावरती यायला लागतं. कर्मानं प्राप्त झालेल्या पुण्याला क्षय, नाश आहे. म्हणून कर्ममार्ग हा आजच्या काळामध्ये संयुक्तिक सांगितलेला नाही आहे. बरं, योगमार्ग, अहो योग चित्तवृत्ती निर्दाह, चित्तवृत्तीचा निरोध करायचा असेल तर योग पतंजली कारांनी सांगितलं आहे. हठयोगाचं वर्णन केलं आहे, अष्टांग योगाचं वर्णन केलं आहे. मग हे सगळं असताना योगमार्गाचा स्वीकार का नाही केला? हो, ज्ञानोबा वर्णन करतात, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागा आला. अहो योगमार्ग हा आजच्या काळामध्ये अत्यंत अवघड सांगितला आहे. क्लेशोधिकस्तरस्तेषां मव्यक्तां सक्तचेतसां. त्या योगमार्गामध्ये क्लेश सांगितलेला, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागा आला. त्याचा अंतिम परिणाम दुःख सांगितलेला योगामध्ये. ज्ञानोबाऱ्याच पुढे वर्णन करताना, पाहे पा लोहाचे चणे जे भोचरिया पडती खाणे. योगमार्गाचा अवलंब करणं म्हणजे किती अवघड सांगितलंय. अहो लोखंडाचे चणे एखाद्या वृद्धाप्यकालानं दात नसणाऱ्या माणसाला लोखंडाचे फुटाणे चणे खायला देणं हे जितकं अवघड आहे तितका योगमार्ग आजच्या काळामध्ये अवघड आहे. बरं, हे कोण सांगतंय? योगामार्गामध्ये दुःखाचाची वाटा भागा आला, हे योगमार्गामध्ये हे कोण सांगतंय? साधारण माणूस कोण सांगत नाही आहे. हे साक्षात योग्यांची माऊली असणारे ज्ञानोबा सांगतायत. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, जेणे निगमवल्य प्रगट केले, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असणारे ज्ञानोबा सांगताय की योगाची या वाटा जी निघाले गा सुबटा, त्या दुःखाची वाटा भागा आला. म्हणून योगमार्गामध्ये ज्ञानोबा सांगतात पुढे खूप अवघड सांगितलेलं आहे. तहान लिहा तहानच प्यावे. अहो तहान लागले तर तहानच प्या असं सांगितलेलं आहे. याचा अर्थच कळायला महाराज कितीतरी दिवस लागतात आणि अर्थ कळून ते परत आचरणात आणणं हे किती अवघड आहे. म्हणून योगमार्गाचा स्वीकार सांगितलेला नाही आहे. योगमार्ग सामान्य माणसाचा विचार केला तर सर्वमान्य अशा प्रकारांचा भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितलेला नाही आहे. मग सगळ्यात शेवटचा जो मार्ग आहे ज्ञानमार्ग, अहो त्या ज्ञानमार्गानं कृते गंगा सागर गमनम मृतपरिपालनम अथवा दानम ज्ञानविन सर्वमणेन मुक्तिर्लभते जन्मशका. कितीही प्रयत्न करा, ज्ञान नसेल तर ज्ञानेन मोक्षो भावेन देवो कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रं कृपयाच पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमान मोक्षः. अहो कशानं काय प्राप्त करावं सांगितलंय? ज्ञानानं मोक्ष सांगितलेलं आहे. ज्ञाना देवा तु कैवल्यमिति शास्त्रेषु दंडी महा, किंवा ज्ञानविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उगारोनी. सगळे वेद शास्त्र सांगतायत की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग असं असताना सुद्धा तुकोबारायांनी नाममार्गाचा स्वीकार का सांगितला हो, ज्ञानमार्गाचा का नाही? तर त्याच्यामध्ये अनेक कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण असं की ज्ञानमार्गाचा विचार करत असताना अधिकारी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जरी ज्ञानमार्ग प्राप्त झाला तर ज्ञानमार्गामध्ये एक महाराज समस्या आहे. जरी एखादा महात्मा ज्ञानी झाला, नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नादवी. नवल अहंकाराचे गोठी, जरी ज्ञान प्राप्त झालं पण ते नामाशिवाय असेल, भक्तीशिवाय असेल तर ते ज्ञान अहंकाराकडे घेऊन जातो. आणि अहंकार झालं की शास्त्रानं अहंकार झालं की त्याला आत्महत्येचं पातक सांगितलं. आणि एकदा बाकीच्या सगळ्या
पापांना प्रायश्चित्त सांगितलं आहे, पण आत्महत्येला प्रायश्चित्त नाही बरं का. आणि एकदा का अहंकाराची बाधा झाली की आत्महत्येचं पातक लागतं. सांगायचं तात्पर्य, ज्ञानानं अहंकाराची निर्मिती होऊ शकते. म्हणून ज्ञानमार्गापेक्षा सगळ्या या साधनांचं सार ज्याच्यामध्ये तो नाममार्ग तुकोबारायांनी सांगितला आहे. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. आणि पुढे तुकोबाराय सांगतात, योग याग तपे केली तयाने अमुपे. अहो, जो नाममार्ग, ज्यानं नामचिंतन केलं त्याला योग याग तप हे सगळं केल्याचं, प्रचंड केल्याचं फळ प्राप्त होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. झालेली आज एकादशी हरिदिनी निमित्त झालेली पावन चतुष्कोनी वेदीवर विराजमान असणाऱ्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादपद्मावर ही झालेली सेवा अर्पण करतो. आणि सेवेस पूर्णविराम. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.